नमस्कार मंडळी, मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू माळी. तर आज मी चाललेलो आहे कॉलेजवरती. म्हणजे आज आहे तिथं कविता महोत्सव. तर कविता ऐकण्यासाठी मी चाललेलो आहे आणि तुम्हाला पण ऐकणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचे आहेत कविता वगैरे कशा आहेत ती. मी म्हणणार नाही, पण कॉलेज म्हणजे जे कॉलेजचे बाहेरचे वगैरे येणार आहेत आणि तिथल्याच कॉलेजचे काही विद्यार्थी आहेत, तर त्यांच्या ते कविता आहेत आणि मला माझीच आहे ती. तर त्यांनी मला बोललेलं आहे कॉलेजवरती आणि मी चाललेलो आहे तिथं. तर चला मग जाऊया कॉलेजजवळ. आता कॉलेजमधून म्हणजे कॉलेजच्या आता गेटवरती आहे आणि मी आतमध्ये जातो आहे. कॉलेजचं नाव आहे सरस्वती मंदिर संस्था. तर मी आता आतमध्ये निघतो आहे. व्यक्तिगत क्रमांक 5. कवितेचं शीर्षक आहे बाप. आईसाठी खूप झालं लिहून म्हटलं आपण वेगळं. आईसाठी खूप झालं लिहून म्हटलं आपण वेगळं काहीतरी लिहू. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जमून काय लिहावं सुचत नव्हतं, आला एक विचार. काय लिहावं सुचत नव्हतं, आला एक विचार. सहज हसून म्हटलं किती असतं ना त्याचा. कायम लढ म्हणून राहतो उभा पाठी म्हटलं आपण काय करू शकतो त्याच्यासाठी. आपणही आपलं आयुष्य म्हटलं त्याच्यासाठी. आपणही आपलं आयुष्य म्हटलं त्याच्यासाठी वाहू. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जवळून पाहू. आग होऊन कुटुंबासाठी कायम तो जळतो. आग होऊन कुटुंबासाठी कायम तो जळतो. मुलीला सासरी पाठवताना किती तो तळमळतो. कितीही झालेलं दुःख तरी दाखवत नाही हो कधी. कितीही झालेलं दुःख तरी दाखवत नाही कधी. कारण समाजाने त्याच्या रडण्यावरच घातली बंदी. त्याला हसवण्यासाठी म्हटलं 4 ओळी गाऊ. त्याला हसवण्यासाठी म्हटलं 4 ओळी गाऊ. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जवळून पाहू. कष्ट करत घामाच्या पावसात रोज तो दिसतो. कष्ट करत घामाच्या पावसात रोज तो दिसतो. त्यामुळेच रात्री निश्चिंत आपण दिसतो. झोप त्याला येत नाही, स्वप्न घराचेच पडते. झोप त्याला येत नाही, स्वप्न घराचेच पडते. प्रत्येक दिवसाची नवी सकाळ त्याच्यासाठी कष्टाचीच उजाडते. अशा एकट्या वाटणाऱ्या बापाला आधार आपण देऊ म्हटलं. अशा एकट्या वाटणाऱ्या बापाला आधार आपण देऊ. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जवळून पाहू. इतकं सगळं करून सुद्धा ना करत नाही हो तक्रार. कधी पाहिले का कारण देताना त्याला. इतकं सगळं करून सुद्धा करत नाही हो तक्रार. त्याच्यासाठी कसली सुट्टी, कसलं सहवारी. जबाबदारीच्या ओझ्याखाली तोही कधीतरी बुडतो. एकटाच कोपऱ्यात बसून तोही कधीतरी रडतो. अशा एकट्या वाटणाऱ्या बापाला आधार आपण देऊ म्हटलं. अशा एकट्या वाटणाऱ्या बापाला आधार आपण देऊ. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जवळून पाहू. कितीही आली वादळ ऊन पाऊस निवारा. कितीही आली वादळ ऊन पाऊस निवारा. श्वासाचीही उसंत नाही त्याच्यावरच भार सारा. कधी पण तो कठोर दगड तर कधी दुधावरची जाईल. कधी गुलाबाची काटे तर कधी मोगराची जाईल. 2 घास सुखाचे त्याला हाताने घालीन खाऊ. 2 घास सुखाचे त्याला हाताने घालीन खाऊ. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जवळून पाहू. आईसाठी खूप झालं लिहून म्हटलं आपण वेगळं काहीतरी. आईसाठी खूप झालं लिहून म्हटलं आपण वेगळं काहीतरी लिहू. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जवळून पाहू. बापाच्या नजरेतलं दुःख कधीतरी जवळून पाहू. धन्यवाद. वाह वाह, क्या बात आहे. तुमच्या माझ्या डोळ्यांना जे दिसतंय, जीवन जगत असताना केवळ नजर असून चालत नाहीये, तर त्या नजरेच्या पलीकडे जाऊनही अंतर्मनाने ज्याचा वेध घेतलाय आणि जे मनोगत त्यांनी कवितेतून मांडलं त्याबद्दल त्याला मनापासून धन्यवाद. तुम्ही त्याला बघितलं असेल की तो कसा आला आणि काय आहे. बाकीचं मी काही मी बोलत नाही, तुम्ही ते समजून घ्या. पुढचा क्रमांक आहे संघ क्रमांक 6. कवितेचं नाव आहे मैत्र जीवाचे. आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर अनोळखी भेटतात अनेक. आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर अनोळखी भेटतात अनेक. काही येतात जातात मात्र काही राहतात आपले. ते पहिले विचित्र बोलणे परकेपणाचा आभास. ते पहिले विचित्र बोलणे परकेपणाचा आभास. मग बघता बघता सहवासात आपलेपणाचा विश्वास.
मनावरचे ताणतणाव आणि त्या सुखाच्या आठवणी, मनावरचे ताणतणाव आणि त्या सुखाच्या आठवणी सगळं मनसोक्त सांगावे त्यांना, ज्याने भार व्हावा कमी. ना रक्ताने जोडलेले आणि आडनाव सुद्धा वेगळे, ना रक्ताने हे जोडलेले आणि आडनाव सुद्धा वेगळे, पण एक जगावेगळं नातं, ज्याला म्हणावे मैत्र जीवाचे. शाळेपासून होतो सुरू मैत्रीचा हा अलगद प्रवास, शाळेपासून होतो सुरू मैत्रीचा हा अलगद प्रवास. मग असो एकत्र बसणे किंवा मारामाऱ्या खास, मग काही दिवस अबोला जणू दुश्मनीच आता थेट, मग काही दिवस अबोला जणू दुश्मनीच आता थेट, पण करमत नाही त्यांना जेव्हा होत नाही भेट. भाव खाऊन झाल्यावर मात्र कळते किंमत मैत्रीची, भाव खाऊन झाल्यावर मात्र कळते किंमत मैत्रीची, एकांतात बसल्यावर समजते गोडी या सुंदर बंधनाची. ना हे रक्ताने जोडलेले आणि आडनाव सुद्धा वेगळे, ना हे रक्ताने जोडलेले आणि आडनाव सुद्धा वेगळे, पण एक जगावेगळं नातं, ज्याला म्हणावे मैत्र जीवाचे, मैत्र जीवाचे. धन्यवाद. होईल का माझं काही, प्रश्न पडतो कधी कधी, होईल का माझं काही, इतका वेळ थांबलो आता खरंच करमत नाही. जळत नाही मी कोणावर पण बघतो काय काय मिळतंय, जळत नाही मी कोणावर पण बघतो काय काय मिळतंय. कष्ट तर मी सुद्धा करतो पण त्याबद्दल कुठे काय कळतंय. एवढं सगळं करून सुद्धा ऐकतो मी नकाराचा पाढा, एवढं सगळं करून सुद्धा ऐकतो मी नकाराचा पाढा. एकदाच काय ते सांग रे बाबा, कधी संपेल हा कष्टाचा काढा. कडू लागणारे काढे न ऐकवणारे पाढे सोडायचा करतो मी विचार, कडू लागणारे काढे न ऐकवणारे पाढे सोडायचा करतो मी विचार. पण तेवढ्यात मला भगवंत म्हणतो मग कसा करूची तुझा उपचार. भगवंत म्हणतो नकाराचे पाढे उगच का ऐकवेन मी तुला, भगवंत म्हणतो नकाराचे पाढे उगच का ऐकवेन मी तुला, कारण अहंकार तुझ्या व्यक्तिमत्वात नाही बघवत मला. भगवंत म्हणतो कष्टाचे काढे उगच कशाला मी तुला देतो, भगवंत म्हणतो कष्टाचे काढे उगच कशाला मी तुला देतो. आणि ह्याच सगळ्या गोष्टींनी शेवटी तुझी स्वप्न मी पूर्ण करून घेतो. भगवंत सांगतो काहीही झालं तरी सोडू नको स्वप्नांचा प्रवास, भगवंत सांगतो काहीही झालं तरी सोडू नकोस तू स्वप्नांचा प्रवास. पुढे चालत राहा तू फक्त आणि ठेव माझ्यावर विश्वास. कधी ज्ञाना कधी नामा कधी कबीर भावी कविता, कधी ज्ञाना कधी नामा कधी कबीर भावी कविता. नमस्कार, मी स्पर्धा क्रमांक 12 तुमच्यासमोर कविता ठेवते. कवितेचं शीर्षक आहे माझ्या कवितेनं. माझ्या कवितेनं जावं रोज फिरणाऱ्या नातं, माझ्या कवितेनं जावं रोज फिरणाऱ्या नातं, अन वाऱ्याच्या कानात तिनं सांगावं गुपितं. भेगाळल्या वावरात तिनं राबावं कष्टावं, भेगाळल्या वावरात तिनं राबावं कष्टावं, जगत पोषीन त्याच्या संग थोडं रगत हटावं. तिनं रुजून मातीत यावं गड्या उगवून, तिनं रुजून मातीत यावं गड्या उगवून, अन वेदना बळीच्या नित्य गाव्या ओठातून, अन वेदना बळीच्या नित्य गाव्या ओठातून. तिनं बांधावर बसून बांध कोऱ्यांशी बोलावं, तिनं बांधावर बसून बांध कोऱ्यांशी बोलावं. दात कोरून रे पोट नाही भरत सांगावं, दात कोरून रे पोट नाही भरत सांगावं. तिनं उघडून डोळे, तिनं उघडून डोळे साऱ्या जगास बघावं. राजहंसा परिदूत पाण्यातून रे शोधावं, राजहंसा परिदूत पाण्यातून रे शोधावं. तिनं होऊन रे गाथा, तिनं होऊन रे गाथा ज्ञानेश्वरीस भेटावं, तिनं होऊन रे गाथा ज्ञानेश्वरीस भेटावं. इंद्रायणी तबुडून पुन्हा व्यास जगवावं, इंद्रायणी तबुडून पुन्हा व्यास जगवावं. धन्यवाद. सुसाट वारा अधीर पाऊल सुसाट वारा देतो कौल आसमंत हा सारा, अधीर पाऊल सुसाट वारा देतो कौल आसमंत हा सारा. अबोल चाकाचा रस्त्याशी संवाद व्हावा, अबोल चाकाचा रस्त्याशी संवाद व्हावा. खट्याळ वारा कानी गुणगुणावा, अबोल चाकाचा रस्त्याशी संवाद व्हावा. खट्याळ वारा कानी गुणगुणावा. गुलाबी ही थंडी वाऱ्यात आहे, मजमणीचे गुज तिला ज्ञात आहे. आणि भीती मज नाही कशाची आता,
स्वप्नास उभ न्याया सूर्यपाठी आहे. ऐका हा रस्ता बोलतो काय आहे, ऐका हा रस्ता बोलतो काय आहे, सारा जीवनाचा सांगतो आज आहे. ऐका हा रस्ता बोलतो काय आहे, सारा जीवनाचा सांगतो आज आहे. लक्ष देऊनी ऐक गूढ बोल त्याचे, मंत्र अविरत चालण्याचा सांगतो आज आहे. ऐक गोड स्वर ते हिरव्या पानांचे, ऐक गोड स्वर ते हिरव्या पानांचे, प्रतीक जणू ते झुरत्या क्षणांचे. ऐक गोड स्वर ते हिरव्या पानांचे, प्रतीक जणू ते झुरत्या क्षणांचे. देठमुक्त होण्याआधी हे जगून सारे, देठमुक्त होण्याआधी हे जगून सारे, काऊ का सोसतो भार मनामनाचे. बघ जरा ते थवे उडत्या खगांचे, बघ जरा ते थवे उडत्या खगांचे, करती पार मिळूनी विघ्न ते ढगांचे. बघ जरा ते थवे उडत्या खगांचे, करती पार मिळूनी विघ्न ते ढगांचे. कर संचार दुनियेत सैरा वैरा, कर संचार दुनियेत सैरा वैरा. मनुष्य जन्म हा फळ युगायुगांचे, मनुष्य जन्म हा फळ युगायुगांचे. आली भक्ती गंतव्याची पायरी, आली भक्ती गंतव्याची पायरी. सोडशीन सारा कर दुसऱ्याची तयारी. आली भक्ती पायरी, आली भक्ती गंतव्याची पायरी. सोडशीन सारा कर दुसऱ्याची तयारी. आली भक्ती गंतव्याची पायरी, सोडशीन सारा कर दुसऱ्याची तयारी. नको बसूनी कवटाळूनी यशाला, नको बसू कवटाळूनी यशाला. यश काय आहे ऊन सावली, यश काय आहे ऊन सावली. नटनटवा स्वप्नांनी सजवलेला जसा नवा, भावनांच्या सागरात ते झेपावे. कधी हसू कधी आसवे वहावे. नजरेत असते जादू अशी, प्रत्येक हालचालीत कहाणी जशी. नजरेत असते जादू अशी, प्रत्येक हालचालीत कहाणी जशी. वेशभूषा शब्द आणि ताल त्याच्या कलेत जगतो अवघा काळ. कधी तो राजा कधी सामान्य, कधी योद्धा कधी नुसता संन्यासी. कधी तो राजा कधी सामान्य, कधी योद्धा कधी नुसता संन्यासी. जीवनाचे रूप तो उभा करतो, कलेच्या यज्ञात स्वतः जळतो. भावनेची ही नाजूक डोर, भावनेची ही नाजूक डोर साधून ठेवते नटाचा ठेवा गोड. भावनेची ही नाजूक डोर साधून ठेवते नटाचा ठेवा गोड. शब्दातून काहीतरी सांगत असतो, शब्दातून काहीतरी सांगत असतो. स्वतःला विसरून नटरंग. नटरंग हा आहे जगाचा आरसा, तालांचा नाद आणि भावनांचा खेळ. नटरंग हा आहे जगाचा आरसा, तालांचा नाद आणि भावनांचा खेळ. रंगमंचावरील दिवे सुद्धा नटासोबत जमवून घेती मेळ. पावलातच गुंजे तालांचा नाद, पावलातच गुंजे तालांचा नाद. स्वर घाली साद, पावलातच गुंजे तालांचा नाद. स्वर घाली त्याला साद. प्रत्येक कृतीत रेखाटतो नवीन रंग. असं म्हणतात खुलून दिसतो नटरंग नटरंग नटरंग. धन्यवाद. वाह 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 वाह. आमची सावली त्या लहानशा माझ्या बहिणीवर, त्या लहानशा माझ्या बहिणीवर अत्याचार करताना तुला तुझी आई का नाही आठवली? त्या लहानशा माझ्या बहिणीवर अत्याचार करताना तुला तुझी आई का नाही आठवली? अरे तीही एक स्त्रीच ना, किती प्रेमाने देते तुझ्यावर मायेची सावली. अरे नको म्हणतो निदान, अरे नको म्हणत होती ना ती लहानशी चिमुरडी तुझ्यासमोर हात जोडून. अरे नको म्हणत होती ना ती लहानशी चिमुरडी तुझ्यासमोर हात जोडून. तरी तुझी तहान भागवलीस तू तिच्या इज्जतीशी खेळून. तुझ्यासाठी जरी तो खेळ होता, तुझ्यासाठी जरी तो खेळ होता मोकळा झाला तू तो खेळून. अरे तुझ्यासाठी जरी तो खेळ होता मोकळा झाला तू तो खेळून. पण त्या लहानशा जीवासाठी होत्या त्या असह्य वेदना गेलीनाऱ्या आई वडिलांना सोडून. तुझ्यासाठी जरी तो खेळ होता मोकळा झालास तू तो खेळून. त्या लहानशा जीवासाठी होत्या असह्य वेदना गेलीनाऱ्या आई वडिलांना सोडून. डोळ्यात तिच्याही स्वप्न होते, डोळ्यात तिच्याही स्वप्न होते म्हणायची पाहिणे सारं जग मी हसून खेळून. एक डोळ्यात तिच्याही स्वप्न होते म्हणायची पाहिणे सारं जग मी हसून खेळून. अरे कळी होती रे ती, अरे कळी होती रे ती. चिरडलंस तू तिला उमलण्याआधी स्वतःच्या पायाखाली घेऊन. एक आयुष्याची राखरांगोळी केलीस तू, एक आयुष्याची राखरांगोळी केलीस तू. फक्त तिच्या शरीराची नाही तर उभ्या मानवतेशी कळून. सुस्त कसं रे तुम्हाला अत्याचार करणं, सुस्त कसं रे तुम्हाला अत्याचार करणं. माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात राहून आमचा बाप
आमचा बाप परस्त्रीला माता मानायचा, आमचा बाप परस्त्रीला माता मानायचा, जा पाहतो इतिहासच कोण. आजची परिस्थिती पाहता रक्त येतं रे प्रत्येक शिवाजी संभाजीच्या बहिणीच्या नजरेतून. आजची परिस्थिती पाहता रक्त येतं रे प्रत्येक शिवाजी संभाजीच्या बहिणीच्या नजरेतून. कोण बदलणार ही परिस्थिती? कोण येणार शिवबासारखा पाठीराखा होऊन? आता मी म्हणतो आपणच जागे व्हा. लटवा त्या नराधमांना भर चौकात घेऊन करा आपल्या आई बहिणींची सोडवण या नराधमांच्या वाईट नजरेतून. धन्यवाद. मी तुम्हा सर्वांचा आहे जीवाभावाचा, नाही कधी होत दिन दुबळ्या घरचा. उद्योगपती नटनट्यांचा आहे मी भाचा, राजकारण्यांचा तर एकदम घरचा. वर्ण माझा गोरा मनाने मी भोळा, गैर काळ्या मार्गांनी करता तुम्ही काळा. माझ्या मागे धावण्यावर वापरावर ना आळा, वरून माझेच अवमूल्यन करता 100 वेळा. अफरातफर करून माझी तुरुंगात जाता, सोडवायला पुन्हा शेवटी मलाच नेता. मला देता मते घेता बनता तुम्ही नेता, दानी म्हणून स्वतःला मलाच खाता. काम होण्या तुमचे देता माझ्या लाचा, माझे काम काय तर इकडे तिकडे नाचा. नाही फोडू शकत या जाचाला वाचा, वाटते करावी आत्महत्या तुम्ही कसे ते वाचा. पण नाही मी माणूस आहे पैसा, नाही करत हारागिरी अविचार भरसा. कल्याण करण्या सर्वांचे झालाय माझा बारसा, नाही करणार आत्महत्या चालवणार मी वारसा. आणि शेवटच्या 4 ओळी. गाळा तोंडातून लाळा ठेवा माझ्यावर डोळा, जिवंत आहात तोवर वाटेल तेवढे छाडा. हात जोडून सांगतो माझी एक विनंती पाळा, मेल्यानंतर मला तुम्ही इथेच ठेवून जळा. तर आत्ताच मी कविते महोत्सवामधून मी बाहेर पडलेलो आहे आणि छान अशा कविता इथं त्यांनी सादर केलेल्या आहेत आणि मी पण कविता पूर्ण ऐकलेल्या आहेत. आणि मी आता कविता ऐकून आता बाहेर निघतो आहे आणि त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम चालू आहे, त्याच्यामुळे मी आता घरी निघतो आहे आणि माझा व्लॉग मी इथं संपवतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.